राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग जिल्हा रुग्णालयात भव्य मोफत बाल हृदय तपासणी आणि आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा रायगड जिल्ह्यातील शेकडो बालकांनी आणि गरजू रुग्णांनी लाभ घेतला। ज्युपिटर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक सिंह आणि डॉक्टर पूजा सिन्हा यांनी बालकांची मोफत 2D इको तपासणी करत हृदयविकाराशी संबंधित सखोल मार्गदर्शन केले। गरजू बालकांवर पुढील मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। कार्यक्रमात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आरोग्य उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले, तर न्यूज 18 मराठीचे वृत्तनिवेदक विकास बडे यांनी चांगल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक होणे हे तितकेच गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांनी ग्रामीण भागात आरोग्य योजनांचा अधिक प्रसार होणे आवश्यक असल्याचे सांगत राजकारणासोबत जनतेचे आरोग्यही जपले पाहिजे असे मत व्यक्त केले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्ताने आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिराचं आपण इथे आयोजन केलेलं आहे। आणि ते आयोजन केले असताना आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसीताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारे आरोग्य शिबिर आमचे नेते छोटमशेठ पाटील यांचे सुद्धा, छोटमशेठ भोईर यांचे सुद्धा या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा रोजच चालू असते। हे आजच आरोग्य शिबिराचं आयोजन केले नसून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जसं अलिबागमध्ये एखादा पेशंट आला, आमदार साहेबांकडे जर पेशंट आला तर ते स्वतः चिवटे साहेबांना फोन करतात आणि तो पेशंट कशा पद्धतीने बरा व्हावा आणि कशा पद्धतीने त्यांना मदत व्हावी यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। घरात जेव्हा आजार येतो ना तेव्हा त्या आजारानं माणूस पूर्णपणे मानसिकरित्या, आर्थिकरित्या खूप एक प्रकारे वेगळ्या मानसिकतेतून जात असतो। पण अशा वेळी अनेक कुटुंबांना आपल्याजवळ जे आहे ते विकावं लागतं। पण आई वडील असे असतात, आपलं उभं आयुष्य सुद्धा गहाण ठेवून, सोनं बिनं तर सोडून द्या, स्वतःला जरी गहाण ठेवावं लागलं आपल्या लेकरासाठी तरी आई वडिलांची ती तयारी असते। आजकालच्या मुलांना त्याची जाणीव आहे की नाही माहित नाही, पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला कसं वाढवलेलं आहे हे आईबाप झाल्याशिवाय कळत नाही। आणि ज्या दिवशी आईबाप आपण स्वतः होतो तेव्हा कळतं की आपल्याला आपल्या आई वडिलांनी कसं सांभाळलं असेल, काय केलं असेल। आज मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं, पण जेव्हा आपल्याला बाळ होतं आणि जेव्हा आपण त्याला अगदी तळहाताच्या फोडासारखं जपतो तेव्हा कळतं आपल्या आईबापाने आपल्याला कसं सांभाळलेलं असेल। पण आज मंगेशजी ताई, तुम्ही आणि तुमची सगळी टीम त्या आईबापांसाठी देवदूतापेक्षा कमी नाहीये। सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्ताने आणि विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचा 60वा वाढदिवस, या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी हा जो टुडे इको या ठिकाणी म्हणजे लहान मुलांच्या हृदयामध्ये जे छिद्र असतं त्या छिद्राची तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। आणि याचं सगळं श्रेय मी या ठिकाणी मंगेशजी चिवटे साहेब यांना आणि आपलं जे शिवसेनेत कडून काम आरोग्य आपलं जे पथक आहे यांना मी देऊ इच्छिते। कारण आजपर्यंत त्यांनी मंगेश भाऊंच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी हे उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवले जातात, त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि एक चांगलं काम आहे या ठिकाणी। जर